हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे. जर कोणाच्या मनाला वाईट वाटलं असेल त्यांच्या मनाला 25% टॅक्स लावा काकू. नमस्कार मंडळी, मी ओम तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल ऑडिओमॅन फिल्टर्ड वरती. तर आजचा व्हिडिओ असणार आहे बाळा बाळा. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी एक शायरी म्हणू इच्छितो, वावा करा. एक होता बाळा, त्याच्या अंगात होता लई चाळा, त्याला लागला एकीचा लळा, त्याने गाळल्या तिच्या मागं लाळा. मग भिकेला लागला बाळा, मग तिने शोधला एक काळा, आणि त्याच्या काळात घातल्या माळा. म्हणून सांगतो बाळा, पोरीचा नाटाळा, गप्पी मासे पाळा आणि हुताप टाळा. आपल्या इकडे नवीन व्हायरस आलेला आहे, HMPV नाही हो, HMPV पेक्षा भारी व्हायरस आलेला आहे तो म्हणजे बाळा व्हायरस. इकडे ह्या व्हायरसमध्ये 25 ते 30 वर्षाच्या लोकांना बाळा व्हायचंय. यांचे जर टायमात लग्न झालं तर त्यांचे 4-5 बाळा असते, पण यांना बाळा व्हायचंय. तर असो, जाऊ द्या मामी, तुम्ही म्हणा गाणं होऊन जाऊ द्या तडका. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी हा. बाळा, काय झालं? एक गोष्ट सांगू. पण एखाद्याची सवय लागायला वेळ लागत नाही, पण एखाद्याची सवय मोडायला मात्र आयुष्य निघून जातं. कोणाची सवय लागली? अबे तिने याच्याकडे पेनाची कांडी मागितली तर येऊ म्हणतो सवय. अबे कैन डू जनरेशन. बाळा, काय झालं राजा? त्रास होतोय मला माहितीये रे. ती तुझे आई बाबा नाही तुझ्यासाठी, तुझे मित्र नाहीत. का त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागलास? नुसतं प्रेमासाठी? आता ही म्हणती प्रेमासाठी तिच्या मागे जातो. घरच्याला सांग, मित्राला सांग. घरच्याला सांग ठीक आहे, मित्राला सांग ठीक आहे. माझ्या मित्राला जर का चहा पाजा, माझ्या मित्राला जर असं काही म्हणलं, नुसता मित्राला चहा पाजायला घेऊन गेलं, ते म्हणतो आता बस झालं, इतकं नको बोलू, मुका घेतो. काय बोलू पुढं? याला इतकं सांगितलं तर म्हणून लग्न करतो का? हे असे पोर आहे. ही म्हणते मित्राला घेऊन पैसे. बाळा, काय झालं राजू? थकलास लगेच? एवढे मोठे स्वप्न घेऊन आला होतास तू, लगेच थांबून कसं चालेल सांग बरं? पोलीस होणं एवढं सोपं वाटतंय तुला? सोपं नाही रे बाळा. हे बघ, मागच्या वर्षी तुझा चान्स गेला ना, तरी 8:30ला उठतो, पोलीस भरतीची भाषा करतो. तुला तिथं बांब उपटाय नाही यायचं का? मला पोलीस भरतीसाठी मोटिवेशन दिलं. पोराचं मोटिवेशन ऐकून डिप्रेशन मध्ये गेले. यांना नशेल गर्लफ्रेंडची आठवण येऊ राहिली. पोरं बरे होते, जे चालू होतं ते चालू होतं. काय लिहायच्या? आणि यो बाळा, याला जाईना एक गोळा लोकांना वाटतो यो बाळा लई बोळा. आणि ह्या पोरीला 1600 मीटर पळवा, मग कळण हिला नेमकं पोलीस भरतीचा काय विषय. तर काय झालं राजा? कष्ट नाही होते आता? थकलायस? मला माहिती रे बाळा, किती दिवस झाले रे राजा तू कष्ट करतोय. जसं तुला कळायला लागले तेव्हापासून ज्या माणसांसाठी जिथे तुझी किंमत नाहीये. की मेहनत करवली, कष्ट करवली, मेहनत कष्ट पोराला वाटवलं घरात. पोरं घरात बसल्या बसल्या देशाची जिम्मेदारी याच्यावरच असं वाटवलं. याला असं वाटवलं ना, इतके कष्ट घेतले, देशाचा लोड याच्यावर. गोदडीत पडून रिळा पावर आला. काय झालं राजा? थकलायस? आणि या पायी रील चालू केली. बाळा थकलाय, बाळा झोपला, बाळा थकला. अबे बाळा, महिना झाला गोदडीच्या बाहेर नाही निघेल. बाळा सकाळी 11 वाजता उठून त्या ह्याच्यात रिळा पावर आला बाळा, आणि थकला असणार. अबे त्याला उपवादर सग त्या बाळाला. बाळा, काय झालं राजा? पुन्हा रडतोयस त्या व्यक्तीच्या आठवणी येतोयस? असं सहज मारून कसं चालेल राजा? आपल्याला काहीतरी करायचंय ना. ब्रेकअप नंतर तो रील पाहिली भैया. चांगलं पोरग कवर अप होईल असं जात आहे. नदीच्या वड्यानं जाणार पोरग, ताण नाही. रील नाही तो ही रील पाहिली की मी सांगतो भैया, पोरा ब्रेकअप झाला का पहिले हिला ब्लॉक करा. मोबाईल ठेवून द्या, मोबाईल घेऊच नका. ब्रेकअप झाला की तुमचा कार्यक्रमाची इंस्टाग्राम खोललं तर. बाळा, एकच गोष्ट तुला किती दिवस समजावून सांग मला. हे बघ, ज्या व्यक्तींपाशी तुझी किंमतच नाहीये त्या माणसांपाशी का थांबतोयस, का जातोयस सारखं? हे बघ, प्रत्येकाला आपलं. त्या बाळाला पाण्यात टाक 3 मिनिटं, तेव्हा तो बाळ जाग्या होईल. आणि जीवने लावायचं तर काय? बैल लाव बैल. बाळा, काय झालं राजा? मुळ्यात झालं, मुळ्यात. बरं झालं त्या अगं आर्याच्या सारखं बायाच्या मनात ऐकू येत नाही. ते इकडून चालली बाळा, इकडून चालली राजा, इकडून चाललं बाळा. काय 50 शेड्स ऑफ बाळा. परिस्थिती चालू आहे की प्रत्येकाला लव्ह मॅरेजची परमिशन घरात मिळेल असंच नाहीये. सो तुमच्याही घरात लव्ह मॅरेजची परमिशन मिळत नाहीये दोन्ही घरातून, तर घाबरू नका. ताई पोरांना पळून जायची सल्ले देते लग्नासाठी, आणि पळून जाऊन लग्न बी करून देते. पण मला एक प्रश्न आहे, आता हिला जे फॉलो करते सगळे सिंगल संघटनेचे अध्यक्ष, मग हिला पळून जायचं म्हणलं, पोरी बी हिलाच पाहून दे नाही. पळून जाऊन लग्न करत म्हणलं, पोरी कडून आणखी पोरं उगा सिंगल आहे म्हणत होतो. रेळा पाहून राहिले. सिंगल नसते तू रेळ खायला पाहिले असते. बात सही आहे. अरे चालू आणि पळून जाऊ नका लग्न करायला.
तिनं सांगितलं तर च्या आधी लागू नका, मोकार डेंजर ऍक्टर आहे, रिकामा मनागिना लावून घ्याशान तर रिकामा कुटाणा करून ठेवशान. तिचं काय, तिचं हे बंद झालं का ती नवीन कार्यक्रम चालू. किती करवट लागतंय हे? काय बी पाचती तू? मला काही तेच माहित, आता रोज रोज पिते वेगळं मी. इथं उगाच लग्न ठरलंय म्हणून, नाहीतर कशाला पिते मी पण. आत्ताशी कळलं मोटिवेशन कुठून येऊ राहिलं ते एवढं. आता एकाने कमेंट केली ना, मी त्यामुळं जगतोय. मग एक काम कर ना, 8 दिवस खाऊ पिऊ नको, ते एखाद्या गरीबाला खाऊ घाल, जग हिच्या वेळा पाहून. कायला खातो पितो. आणि दुसरा म्हणतो का तुला मेसेज केला होता मी, तो रिप्लाय नाही दिला, इतका काय ॲटिट्यूड आहे. अबे शेंगुळ्या. एक म्हणतो तुझा आवाज माझ्या हृदयाला टच झाला, तो असा गळ्यातून असा हात घालीन आणि तो आईसीची फिक्स करून टाकीन मी त्या हृदयातून दूर आला. आता हिचा आवाज भलता टच उडाला त्या मनाला, हार्टला होल्टला. हे रे, त्या हार्टची स्पेलिंग टाकली HART, हार्ट म्हणे. आणि घरच्या सांगितलं होतं शाळेत जाय तर तवा भलता तुला राग यायचा, आणि ही म्हणली का भलतं रिलेट होईल तुला, तवा गेला तर आज हार्टची स्पेलिंग तर नीट टाकली असती. राजा तुला काय वाटतंय, आता तुझं नशीब खराब आहे? नाही राजा, नशीब नाही, रेलची फीड खराब झाली आहे. मोकार नसतं वर लोटलं का बाळा 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 बाळा, थकलाय का बाळा, बाळा थकला नाही, बाळा रेसाड झालाय घरात पडू पडू. बाळा कुठे हरवलायस राजा त्या व्यक्तीच्या आठवणीत? विसरलेलो होतो तिला 50 वेळा, बाळा आपलं कोणी नसतं, बाळा आपलं कोणी नसतं. अबे तूच 50 वेळा बाळा 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 करून तिची आठवण आणून ठेवली, तिची आठवण बोकांडी. ए बाळा, तुला एवढं प्रेम द्यायचंय की पुढचे 7 जन्म तू देवाकडे फक्त मलाच मागशील. अरे दीदी बात की गहराई को समझो, बंटवारा हो जाएगा तुम्हारा. कमेंट में जाके देखो एक बार, कमेंट में डोको जर सक, तिकडं 1000 लोगों की कमेंट है, तुमको बैठने को आखी सेना है उधर, तुम्हारा डायरेक्ट बंटवारा हो जाएगा बंटवारा. आणि मी हिला रोस्ट करायला आलो होतो, हिच्या वेळा पाहून मी डिप्रेशनमध्ये गेलो. काही संबंध नाही, ते म्युझिक लावलं इकडून बाळा, अरे संबंधच नाही ना काही, मी काहून डिप्रेशनमध्ये चाललो. आणि हां, मी माझ्या सगळ्या बहिणींना सांगू राहिलो, तुमचा जर का जोडीदार असेल हिला फॉलो करेल ते 100% हाना, लागला तर बेल्टाचा खर्च मी करतो. मी हिंसेच्या विरोधात आहे, मी हिंसेला मान्यता देत नाही, पण हे सगळं चुकीचं काम आहे. तुम्ही असताना गरज काय, तपासा मोबाईल. तर बस झालं मित्रांनो, आजसाठी इतकंच. 8-10 क्रोसिनांनी सॅरेडॉनच्या गोळ्यांचा भुगा करून ठेवल्या, त्या जाऊन घेतो, कारण की आता लय डिप्रेशन आलंय. एवढंच वेळा पाहिला तितकं डिप्रेशन आलंय, जे दररोज पाहते त्यांचं तर मोकारच आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका, कारण की नेक्स्ट व्हिडिओ बेस्ट असणार आहे. तुम्ही डायरेक्ट माझा मुकाच घ्याल, मुका इतका मोकार व्हिडिओ आणणार आहे, तुम्ही फक्त बघत राहा. तर येतो मी, बाबा.